ओम काळेश्वरी नमो भगवती. आज आपण मूळ माय रेणुका या प्रवासातील तिसरी देवीबद्दल जाणून घेणार आहोत, जिला की यज्ञेश्वरी असे म्हटलेले आहे. ती म्हणजे मोहोटा गावाची मोहोटा देवी. मग चला जाणून घेऊ. आता रेणुका माता मोहोटा गावाला कशी आली, ही कहाणी 2 टप्प्यामध्ये विभागली आहे. चला मग पाहूया. जेव्हा मच्छिंद्रनाथांनी देवी सप्तशृंगीकडून शाबरी विद्येचे ज्ञान मिळवले, तेव्हा त्या ज्ञानाला कवित्व किंवा जाहीर रूप द्यायचे होते. यासाठी ते गर्भगिरीच्या या पर्वतरांगेत वृद्धेश्वर महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आई आदिशक्तीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक महायज्ञ केले. या यज्ञामध्ये जेव्हा त्यांनी पूर्ण आहुती दिली, तेव्हा देवी यज्ञेश्वरी रेणुका प्रकट झाली आणि या देवीने शाबरी मंत्रांना कवित्व प्रदान केले आणि यामुळेच कलियुगात जनसामान्यांसाठी हे मंत्र स्वीकारले गेले किंवा लोकांसाठी हे मंत्र मुक्त झाले. या देवीला जेव्हा नाथांनी इथे राहण्याची विनंती केली, तेव्हा देवींनी नाथांना वचन दिले की जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी येथे पुन्हा प्रकट होऊन कायम वास करे. आता काळ उलटत गेला आणि पाथर्डीमध्ये भीषण असा दुष्काळ पडला. येथे प्राणी पशु पक्षी व्याकुळ होऊन जाऊ लागले, त्यांचे मृत्यू होऊ लागली. पाण्याच्या अभावाने सर्वीकड त्राहिमाम माचला. लोकांनी यामुळेच रेणुका देवीला आर्तहाक मारली. बन्सीलाल दहीफळे आणि हरिगोपाळ हे मातेचे परमभक्त होते. त्यांनी जेव्हा डोंगर माथ्यावर गेले तेव्हा त्यांना पाशानी एक तांदळा मिळाला. तो तांदळा होता देवी मोहोटा देवीचा. तेव्हा देवीने दृष्टांत दिला आणि मी माहुरगडाची रेणुका देवी आहे आणि मी या भागात वास्तव्यास आहे असे देवीने त्यांना सांगितले. आणि या पाथर्डी गावात पुन्हा पाऊस पडला. इथली धरती सुजलाम सुफलाम झाली आणि लोकांनी या रेणुकेला मोहोटा गावाची मोहोटाई देवी म्हणून पूजू लागले आणि अशा प्रकारे रेणुका देवीने मोहोटा देवीचा अवतार धरिला आणि अशा प्रकारे रेणुका देवीने मोहोटाई असे नाव धरिले. ओम श्री मोहोटाई देव्ये नमः. ओम श्री रेणुका देव्ये नमः.